आता आपण किड्स रूममध्ये आलो आहे. तुम्ही आता इथे बघू शकता. तर इथे आपण इथे हे दिलेत. एक तर वरती लॉफ्ट आहे, ओव्हरहेड आहे आणि खालच्या बाजूला इथे एक कॅबिनेट आहे आणि त्याच्या खाली आपण इथे एक ओपन कंपार्टमेंट दिलं आहे. ह्याची हाईट आहे 2 फीट. हे आहे 20 इंच आणि हे प्लस हे आहे 8 इंच. मग याच्यामध्ये तुमचे स्टेशनरी आयटम्स वगैरे तुम्ही ठेवू शकताय. प्लस ह्याला आपण हँडललेस सगळे आपण इथं हँडललेस सगळे आपण इथे डोर्स घेतलेले आहेत. वरचे पण जे डोर्स आहेत ते पण सगळे आपले हँडललेस आहे आणि आतले जे शेल्फ आहेत हे आपण ॲडजस्ट करू शकतो. जसं तुमचं सामान वगैरे आहे, पुस्तकं आहेत, बॅग आहे किड्सची, त्या हिशोबाने तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकताय. त्यानंतर इथे हा जो डेस्क आहे हा पूर्ण वॉल माउंटिंग आहे, पूर्ण फिक्स केला आपण त्याला. प्लस ह्याला ड्रॉवर ह्याला दिलेलं आहे. हा ड्रॉवर पण आपला पूर्ण हँडललेस आहे आणि याच्यामध्ये जे कलर कॉम्बिनेशन आहे इथं आपण 3 कलरचं कॉम्बिनेशन केलं आहे. एक स्लेट ग्रे आहे, त्याच्यानंतर एक ऑफ व्हाईट आहे आणि पिंक आहे. त्यांच्या डॉटरचं रूम आहे ना, त्यासाठी आपण इथे पिंक कलरचा आपण इथे यूज केलेला आहे. कॅमेरा पण तुम्ही आता ह्याच बाजूला या. हा बेड 4 फीटचा आहे विड्थमध्ये. सिंगल बेड जर तुम्हाला करायचा असेल ना तर तुम्ही 3 फूट नका करू किंवा 3.5 फूट पण नका करू. 4 फूट तरी असायला पाहिजे विड्थमध्ये. 4 फूटमध्ये कसं होतं की आरामात झोपू शकतो आणि किड्सचं कसं आहे, एखादं समजा कोण पाहुणे वगैरे आले तर एखादा ॲडल्ट पण आरामात त्याच्यावरती झोपू शकतो. काय 1 फूट वाढवलं ना तुम्हाला प्लस पॉईंटमध्ये राहतं आहे. 1 फुटांनी काय होतं तुम्ही प्लसमध्ये राहत आहे की तुम्हाला हा बेडचा प्रॉपर यूज घेता येतो. काय असतं की 3 फुटामध्ये जर बेड केलं ना मग तिथं फ्युचरमध्ये समजा कोण पाहुणे वगैरे आले तर मग ते अडचण होती. मग ते फक्त लहान मुलंच फक्त झोपू शकतात. म्हणजे 11th आरला तुम्हाला त्याचा यूज घेता येत नाही बेडचा. त्याच्यामुळं 4 फूट असू द्या, कधी आपल्याला त्याचा यूज करता येतो. तर 4 फूट आहे विड्थला आणि लेंथला जे आहे हे आपलं 6 फूट आपण घेतलं आहे. त्यानंतर इथे बॅक साईडला आपण पूर्ण इथं कुशन केलं आहे. हे कुशन पण आपण पूर्ण हा जो फॅब्रिक आहे हा पण आपण पिंक कलरमध्ये घेतला आहे. त्याच्यानंतर बॅक साईडला तर तुम्ही इथं बघू शकताय. इथं युनिकॉर्न हे कॅरेक्टर हवं होतं त्यांच्या डॉटरला. त्यांची डॉटर मला म्हणाली की काका मला युनिकॉर्न खूप आवडतं आहे, मला युनिकॉर्न हवं आहे. म्हटलं बरं. मग आपण युनिकॉर्नचं हे जे कॅरेक्टर आहे हे आपण पूर्ण प्रिंट करून घेतलं आहे. हे हाय क्वालिटी ह्याच्या मशीनवरती आपण प्रिंट करून घेतलं आहे आणि त्याला आपण इथं पूर्ण पेस्ट केलं आहे. एल एच आणि आर एच बाजूला तुम्ही इथं बघू शकता. तर आपण इथे हे सगळे लोवर्स आपण लावलेत. हे आपले पी व्ही सीमध्ये लोवर्स आहेत. आणि आता आपलं राहिलं आहे वॉर्डरोब. कॅमेरामॅन या तुम्ही ह्या साईडला. आता ह्या बॅक साईडला माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता. इथे आपला वॉर्डरोब आहे. वॉर्डरोब पण आपण 3 कॉम्बिनेशन घेतलेत कलरचे. जसं आपलं वर्कस्टेशन होतं सेम तसंच. इथे पिंक कलर आहे, त्यानंतर इथे ऑफ व्हाईट कलर आहे आणि वरती स्लेट ग्रे कलर आहे. हा स्लायडिंगचा आपला वॉर्डरोब आहे. आपला डोर 1 हा आपण ओपन केला डोर 1. त्यानंतर आत आपण इथे काय केलं आहे, इथं आपण कंपार्टमेंट्स दिलेत. एक व्हर्टिकल घेतलं आहे आणि 2 हॉरिझॉन्टल दिलेत. हे जे शेल्फ आहेत हे सगळे आपले रिमुवेबल आहे. तुमचं जसं कपडे वगैरे आहे, बरंच काही तुमचं समजा सामान आहे त्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकताय. त्याच्यानंतर इथे आपण इथे 2 ड्रॉवर दिलेत. त्याला सगळे परत आपण गोदरेजचे आपण लॉक्स यूज केलेत. परत गोदरेजचे लॉक्स पण आहेत आणि त्याला जे चॅनल्स आहेत हे जे टेलिस्कोपिक हे पण सगळे आपण गोदरेजचे यूज केलेत. खालचे जे शेल्फ आहेत हे पण आपण रिमूव्ह करू शकतो. तुमचे समजा एअरबॅग्स वगैरे आहेत, बरंच काही तुम्हाला ठेवायचं झालं, पाहुणे आले, बॅग्स भरपूर आहेत, तुम्ही शेल्फ काढून खाली ठेवून त्याच्यावरती तुम्ही बॅग्स ठेवू शकताय. तर तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याला कस्टमाइज करू शकताय. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं माहिती, आपण ह्याच्यामध्ये एक सिक्रेट डोअर आहे. म्हणजे हा आपला वॉर्डरोब आहे, याला 2 डोअर आहेत, एल एच आणि आर एच बरोबर. तर सेंटरला आपण काय केलं माहिती आहे याला, सेंटरला पण आपण याला एक इथे डोअर दिलेला आहे आणि तो आपला पूर्ण मिररचा डोअर आहे. दिसतंय का कॅमेरामॅन बघा. हा फुल मिरर आपण दिला आहे फुल हाईटचा. तर हा आपला तिसरा डोर आहे. इथं 2 आणि हा थर्ड. हा डोर तुम्ही ओपन केला की इथे परत तुम्हाला सेम तसेच कंपार्टमेंट दिसतील. हे पण कंपार्टमेंट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली कस्टमाइज करू शकता. शेल्फ त्याचे रिमुवेबल आहे. आणि हा जो डोर आहे आपला, हा जो सिक्रेट डोर आहे मिररचा, हा टू अँड फ्रो आहे. म्हणजे तुम्ही लेफ्ट साईडला तुम्ही त्याला यूज करू शकताय, राईट हँड साईडला पण तुम्ही त्याला यूज करू शकताय. सगळे ऑटो क्लोज आहेत डोर. ठीक आहे. त्यानंतर आपण मग काय केलं आहे, ह्या बाजूला आपण इथे एक हँगरचा ऑप्शन दिला आहे. डेलीवेअरचे जे काही कपडे आहेत, लहान मुलं आहेत, शाळेचे त्यांचे युनिफॉर्म्स वगैरे आहेत, तर ते डायरेक्टली तुम्ही इथे ठेवू शकताय. आणि नाईट ड्रेस वगैरे जे मुलांचे आहेत ते आपण खाली इथं ठेवू शकतो. याला आपण कंपार्टमेंट दिलेत, 50-50 कंपार्टमेंट दिले. वरच्या बाजूला सगळे हुक्स दिलेत, खालच्या बाजूला हुक आहेत.
तर तुमचं जे काही मुलांचे युनिफॉर्म वगैरे आहेत ते सेपरेट आपले राहतील. डेली वेअरचे आय कार्ड्स वगैरे आहेत ते वरती तुम्ही लावू शकता. आय कार्ड युनिफॉर्म ते सेपरेट राहतील आणि रोजचे जे त्यांचे नाईट ड्रेस वगैरे जे आहेत ते तुम्ही साईडला इथे ठेवू शकताय. त्यानंतर आपण इथे प्रोफाईल डोअर दिलेत आणि प्लस ह्याच्यामध्ये प्रोफाईल डोअरमध्ये आपण काय केलं, इथे ब्लॅक टिंटेड ग्लास घेतली. दिसायला ते छान दिसतंय. आणि वरच्या बाजूला तुम्ही बघा, कॅमेरा वरच्या बाजूला दाखवा. फॉल सिलिंग तुम्ही बघा आपण कसं केलं. इथे क्लाउड्स घेतलेत, आपण 3 क्लाउड्स घेतलेत. लेफ्ट आणि राईट साईडला आपण एक पूर्ण एक पट्टा घेतला आहे POPचा. बेस सिलिंग आहे. आता हे जे क्लाउडच्या वरती तुम्हाला दिसतं हे सगळं आपलं बेस सिलिंग आहे. बेस सिलिंगची इथं आपण क्लाउड्स घेऊन त्याच्यामध्ये आपण पूर्ण LED दिली. सिम्पल सोबरमध्ये छान दिसतं ते. आणि फॅन जो आहे परत आपण ह्याला मॅच केलं. पिंक कलरचा इथं फॅनचा आपण इथं यूज केला आहे. आणि हा जो बेड आहे हा आपला हायड्रॉलिक बेड आहे. ह्याच्यामध्ये जे सगळे ओझॉन मेकचे आपण ह्याच्यामध्ये सगळे सीझर्स यूज केलेत. मेकॅनिझम जे लिफ्टिंग मेकॅनिझम आहेत ज्याला आपण सीझर्स म्हणतो, सगळे ओझॉन मेकचे आपण यूज केलेत. बेस्ट ब्रँड आहे, एकदम स्मूथली ऑपरेट होतं. तर ते सगळं आपण इथं यूज केलं. बेड तुम्ही ओपन केला, पूर्ण तुम्हाला स्टोरेज भेटतं याच्यामध्ये. तुम्हाला मी दाखवतो ओपन करून. हे बघा, पूर्ण स्टोरेज आहे. लहान मुलांची तुमची खेळणी आहेत, त्यांचे वह्या, पुस्तकं, बॅग्स, अजून काही कपडे वगैरे जे एक्स्ट्रा आहेत ते आरामात तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. किंवा तुमचे आपले जे रेग्युलर जे ट्रॉली बॅग्स वगैरे आपले जे असतात, कॅबिन बॅग्स वगैरे आपण जे असतात आपण घेऊन जातो फ्लाईटसाठी, है ना, त्या सगळ्यात जे काय आहे ते कुठं ना कुठं तरी आपल्याला ठेवायचे आहेत, ते याच्यामध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता. तर अशा तऱ्हेने हा आता आपला किड्स रूमचा आपला टूर झाला आहे.